नुकताच आदिवासी दिवस सर्वत्र गडचिरोली जिल्ह्यात उत्साहपूर्वक साजरा केला गेला, परंतु त्याच रात्री गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतला येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत पहाटे 2:30 वाजता हृदयद्रावक घटना उघडकीस आली। या आश्रमशाळेत पलंग नसल्याने विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या। त्यापैकी 6 विद्यार्थिनींना विषारी साप मण्यारने दंश केला। यामध्ये 3 निष्पाप मुलींचा जीव गेला तर अन्य तिघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत या आश्रमशाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आहे। मात्र या आश्रमशाळेत विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पलंगच नव्हते। वारंवार पलंगाची मागणी करूनही पलंग उपलब्ध करून न दिल्याने या निष्पाप मुलींना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागले आणि मध्यरात्री मण्यार सापाने त्यांना दंश केला। आणि डोक्याला संताप आणणारी बाब म्हणजे वसतिगृहाच्या महिला अध्यक्ष भाग्यश्री चिलमवार या घटनेच्या वेळी गैरहजर होत्या आणि या मुलींना जेव्हा उपचाराकरिता न्यायची वेळ आली तेव्हा फक्त 10 किलोमीटर अंतराकरिता रस्ता खराब असल्याने 25 किलोमीटरचा फेरा मारावा लागला। गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही रस्त्याची दुर्दशा प्रचंड प्रमाणात झाली आहे आणि याचा फटका वारंवार येथील नागरिकांना बसत आहे। अनेकांचे जीव चालले तर अनेक जण अपंग झाल्याचीही आकडेवारी दिसून येत आहे। समाधानाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेतली आणि दीपिका मडावी नावाची विद्यार्थिनी जी गंभीर अवस्थेत होती तिला हेलिकॉप्टरने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता हलविले। मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाची प्रकृती सुधारत आहे। येथील काही विद्यार्थिनींनी माहिती दिली ती अशी। पोट दुखत आहे म्हणत होती सर, मी उठलो सर, काजाला म्हटलं पोट दुखत आहे म्हणून मग उलटी करायला गेली सर। मग ते लहान पोरगी उठली सर, ते रडत होती, मग सगळे जण उठले सर। मग काजाला म्हटलं तर तिकडे साप होतं सर। याच हॉलमध्ये झोपता? एका हॉलमध्ये किती विद्यार्थ्यांनी झोपता बेटा? 60